व्यवसाय करावा की नोकरी करावी याच्यामध्ये घरची मंडळी आपल्याला पोसत असतील मग, आणि मग मानसिक तणाव होतो, द्विधा अवस्था होते. ती व्हायला कारण तसंच आहे, कारण पत्रिकेतला पितृदोष आहे आणि पत्रिकेला ग्रहण कशाला लागले तर चंद्राला. चंद्र म्हणजे मन. अशीच जर अवस्था झाली तर त्या घरच्यांनी कोणाकडे बघावं हा देखील थोडासा विचार करत चला. आपण काय करतोय याचा थोडासा विचार करा. किती कालावधी नुसतं याच्यातच आपण घालवणार आहे. वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज आहे तुम्हाला असं मला वाटतं. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो प्रश्न आहे किशोर खाटेकर यांनी शहापूरवरून की माझा लग्नाचा योग कधी आहे, सरकारी नोकरी कधी लागेल, कृपया मार्गदर्शन करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी किशोर की जर समजा तुम्ही सरकारी नोकरीचा विचार करत असाल तर आत्ताच विचार सोडून द्या, आणि जर समजा सरकारी नोकरी लागण्याचा विषय असेल तर मात्र त्याच्यासाठी तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील. ती जर तयारी असेल तर माझं काही म्हणणं नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही लग्नाचा विषय विचारात घेतलेला आहे, घरापासून पश्चिम दिशेकडची व्यक्ती आहे, विवाहानंतर जीवनामध्ये स्थैर्य प्राप्त होणारच आहे. व्यक्ती जी आहे ती टेक्निकल क्षेत्र याच्याशी निगडीत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की विवाह तुमच्यासाठी फार लाभदायक ठरणार आहे. विवाह निश्चितीचा कालावधी नोव्हेंबर-डिसेंबर 2022 असा असणार आहे. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो आहे औरंगाबाद संभाजीनगरवरून बाबू दसपुते यांनी विचारले की मी नोकरी करावी की व्यवसाय करावा, कुठल्या क्षेत्रात यश मिळेल, माझी पत्रिका कशी आहे, कृपया सांगा. पहा, असं आहे बाबू, तुमच्या पत्रिकेमध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की एक तर पुष्य नक्षत्रातल्या चरणावरचा जो तुमचा जन्म आहे तो दुसऱ्या चरणावरचा आहे आणि म्हणूनच पहिल्यांदा त्याचा दोष निरसन करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की तुमच्या शरीरावर जन्मखोणे तुम्ही पूर्व घराण्यातली व्यक्ती पुन्हा जन्माला आलेले आहात, त्यामुळे पत्रिकेत पितृदोष आहे, त्याचं निरसन करा. तिसरी गोष्ट अशी की पत्रिकेमध्ये चंद्र राहू युती ग्रहण दोष आहे, त्याचं पहिल्यांदा निरसन करा. या सगळ्या गोष्टींचं निरसन करा आणि मग मात्र मला विचारा की नोकरी करावी की व्यवसाय करावा. तुमची पत्रिका ही व्यवसायासाठी अत्यंत पूरक आहे. भरपूर क्षेत्र अशी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला काम करता येऊ शकेल. पत्रिका हे एवढे 2-3 दोष सोडले तर पत्रिका छान आहे, त्याचा पुरेपूर तुम्ही लाभ करून घ्या. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो आहे सेंधवा मध्य प्रदेशवरून अक्षय विचारतात की मी सध्या UPSC IASची तयारी करतोय तर त्यात खूप अडथळे येतात, ते 12 मार्क्सने एक्झाम राहून जाते, कृपया मार्गदर्शन करा. मुळामध्ये अक्षय परिस्थिती अशी आहे की आधी पत्रिका बघूनच क्षेत्र निवडायला पाहिजे, खास करून तुमचं क्षेत्र जे UPSC MPSCचं आहे त्यासाठी, म्हणून असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की पत्रिकेमध्ये केंद्रस्थ पितृदोष आहे, त्याचं पहिल्यांदा तुम्ही निरसन करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की पत्रिकेमध्ये मंगळ केतू युती अंगारक दोष आहे, पत्रिकेमध्ये शनी केतू युती संन्यस्त योग आहे आणि या सगळ्या गोष्टी कुठे आहे तर ते तुमच्या कर्मस्थानात आहे. आता त्या कर्मस्थानामध्ये या सगळ्या गोष्टी घडत असल्यामुळे तुम्हाला खूप जास्त परिश्रम करावे लागतील आणि एवढं करून सुद्धा मनाजोगत यश मात्र काही मिळत नाही आहे. त्याच्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शनाची तुम्हाला गरज आहे. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे कर्नाटकवरून सुषमा बाडकर विचारतात की मी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करते आहे, सरकारी नोकरी मिळेल का किंवा व्यवसाय करावा का, यश मिळेल का. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सुषमा अशी आहे की तुमच्या पत्रिकेमध्ये सरकारी सर्व्हिस आहे आणि अवश्यमेव ती तुम्हाला मिळाली पाहिजे. मात्र त्याच्यासाठी थोडंसं तुम्हाला चिकाटी आणि जिद्द गरजेची आहे, थोडे पेशन्स गरजेचे आहे. मात्र एक ना एक दिवस तुम्हाला तुमच्या इच्छांची पूर्तता झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र एवढंच एक करा की पत्रिकेतला पितृदोष आधी काढून घ्या. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो पुढचा जो प्रश्न आहे तो उल्हास देवरे यांनी नाशिकवरून विचारलेला आहे की लग्न कधी होईल, मुलगी कशी मिळेल आणि वैवाहिक जीवन कसं असेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी उल्हास की तुम्हाला नजर लागलेली ती पहिल्यांदा दूर करा. तुमच्या पत्रिकेत पूर्ण पितृदोष आहे, त्याचं पहिल्यांदा निरसन करा. तुमच्या पत्रिकेमध्ये रवी केतू युती चंद्र राहू युती ग्रहण दोष आहे, त्याचं पहिल्यांदा निरसन करा. चौथी गोष्ट, तुमच्या पत्रिकेमध्ये आत्ता सध्या तुम्हाला 7.5ची सुरुवात आहे आणि 7.5च आहे आणि म्हणून त्याचं निरसन करा. चौथी गोष्ट अशी आहे की पत्रिकेतला मंगळ दोष आहे, त्याचं पहिल्यांदा निरसन करा. आता सांगतो तुमचा विवाह कसा आणि कुठे. पहा, असं आहे की घरापासून पश्चिम उत्तर दिशेकडच्या व्यक्तीबरोबर विवाहाचे योग येतील. टेक्निकल क्षेत्र किंवा इंजिनिअरिंग क्षेत्र, सिव्हिल क्षेत्र, फार्मास्युटिकल क्षेत्र अशा क्षेत्राशी निगडीत व्यक्ती तुम्हाला मिळेल, यात काही शंका नाही आहे. त्याचप्रमाणे विवाह हा तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल एवढं मात्र नक्की आहे. तुमच्या पत्रिकेत एक विशेष राजयोग आहे, त्याचा पुरेपूर लाभ मात्र तुम्ही करून घ्या. आणि शक्यतो जर प्रयत्न झाले तर माझं असं मत आहे की ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 मध्ये सुद्धा तुमचा विवाह निश्चित होऊ शकेल. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो पुढचा प्रश्न आहे मंथन पाटील यांनी विचारलेल्या मुंबईवरून
की मी 10वी नंतर कोणती साईड यावी आणि कोणत्या क्षेत्रात यश मिळेल. पहा, असं आहे की मंथन तुमच्या पत्रिकेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा केंद्रस्थ पितृदोष आणि पत्रिकेतला रवी राहू युती ग्रहण दोष या 2 दोषांचं पहिल्यांदा तुम्ही निरसन करा. राहिला प्रश्न तुम्ही कोणती क्षेत्र कोणती साईड घ्यायची आहे. बौद्धिक क्षेत्र तुमच्यासाठी उत्तम आहे. मी भविष्यामध्ये मंथनला CA पाहू इच्छितो, आर्किटेक्ट पाहू इच्छितो किंवा बँकेतला एक अतिशय मोठा क्षेत्रातला व्यक्ती मी पाहू इच्छितो किंवा कम्प्युटर क्षेत्रातला व्यक्ती मी पाहू इच्छितो. यापैकी जे काही क्षेत्र तुम्हाला निवडता येईल ते तुम्ही अवश्य निवडा, कारण तुमचं विद्यास्थान अत्यंत प्रबळ आहे. त्याचा पुरेपूर लाभ मात्र तुम्हाला करून घेता आला पाहिजे. त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तो पुढचा प्रश्न आहे उत्कर्षा ईशी यांनी विचारला आहे धुळ्यावरून की माझं लग्न कधी होईल आणि जोडीदार कसा मिळेल. अभिनय क्षेत्रामध्ये माझे काही योग आहेत का. उत्कर्षा अतिशय योग्य विचार आहे. मुख्य म्हणजे तुमचे 2-1 प्रश्न मला पटलेले आहेत, योग्य आहे. पहा, घरापासून पूर्व दक्षिण दिशेकडची व्यक्ती तुम्हाला जोडीदार म्हणून मिळेल. त्याचप्रमाणे बौद्धिक क्षेत्रातला व्यक्ती तो मिळेल. बँकिंग क्षेत्र किंवा अकाउंट ऑडिट कम्प्युटर या क्षेत्राशी निगडीत असा तो मिळेल. आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न मी तुमच्या याच्यात वाचला आहे की बा तो अभिनय क्षेत्रात तुम्हाला काही तुमचे योग आहेत का. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की अभिनय क्षेत्रामध्ये तुमचे योग आहेत का हे बघण्यासाठी तुमच्या पत्रिकेतले काही महत्त्वाचे ग्रहमान अतिशय उत्तम आहेत, यात काही शंका नाही. काय होतंय उत्कर्षा की आपण कुठपर्यंत जाऊ शकतो हे महत्त्वाचं आहे. कारण आपल्या क्षेत्रासाठी पंढरी मुंबई आहे. धुळ्यामध्ये बसून आपल्याला काही योग येतील असं मात्र काही समजू नका. धुळ्यामध्ये तुम्हाला चांगले तिथल्या गावातल्या गावात काही कार्यक्रम मिळाले आणि ते तुम्ही करता, ते त्याच्यात तुमची आवड आहे, त्याच्यात तुम्ही नाच गाण्यांमध्ये अभिनयामध्ये नाटकामध्ये प्रवेश घेतला मान्य आहे. पण मात्र आपली उडी मुंबईपर्यंत जायला पाहिजे आणि तसं जर करता आलं तर ते योग्य. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता आपल्याला अभिनय क्षेत्रात जर करिअर करायचं झालं तर स्ट्रगलर म्हणून आपण जाणार आहे किंवा तिथे काम मिळवण्याच्या उद्देशाने, तर विवाह आधी करायचा की अभिनय क्षेत्रात जायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. बाकी तुमच्या विवाहाच्या बाबतीत मी सांगितलं आहे सगळं काही उत्तमच आहे आणि मी तर म्हणतो नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये फायनल व्हायला हरकत नाही तुमच्या विवाहाच्या बाबतीतला विषयसुद्धा. त्याच्यामुळे विचार करा आणि त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घ्या. तर मंडळी, अशाच पद्धतीने प्रश्नमंजुषामध्ये उदंड प्रतिसाद तुमचा असू द्या. तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर मी काढून देतोय. उद्याच्या भागामध्ये पुन्हा आपल्याला बघायचं आहे, पुढच्या प्रश्नांचा विचार आपण करणार आहोत. आज शके 1944 शुभकृत संवत्सर, गुरुवार दिनांक 21 जुलै 2022. आज आषाढ कृष्ण अष्टमीचा दिवस आहे मंडळी. आजचं नक्षत्र हे अश्विनी असणार आहे. आज चंद्राचं भ्रमण मेष राशीतून व्हायचं आहे. आजचा उत्तम कालावधी जो आहे तो सकाळी 11 वाजेपासून ते 2 वाजेपर्यंतचा असा असणार आहे. आजचा अडचणींचा कालावधी जो आहे तो सकाळी 8 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंतचा असा असणार आहे. आता आपण बघूया आजच्या दिवसाचं 12ही राशींचं राशीफल आपल्याला काय सांगता येते. मेष राशी. मेष राशीच्या मंडळींना आजचा दिवस म्हणजे याचसाठी केला होता अट्टहास. इतका सुंदर असा हा दिवस आहे मंडळी. अत्यंत निरभ्र असं आकाश जसं असावं ना तसा तो तुमच्यासाठीचा दिवस आहे. सगळं कसं स्वच्छ आहे, निर्मळ आहे, शुद्ध आहे आणि म्हणूनच आजच्या या दिवसाचा पुरेपूर लाभ मात्र तुम्ही करून घेतला पाहिजे. कशा पद्धतीने करायचा आहे, प्रगतीसाठी करा, प्रकृतीचा विचार करा, त्याचप्रमाणे प्रेमाचा विचार करा आणि प्राप्तीचा विचार करा. म्हणजेच याचा अर्थ असा की एका बाजूला तुमचा व्यवसाय, व्यवहार, भागीदारी, देवाणघेवाण, जे काही असेल, कस्टमर, हाताखालची मंडळी. दुसऱ्या बाजूला तुमची धर्मपत्नी आहे, तुमचे कुटुंबीय आहे, त्यांच्या इच्छा अपेक्षा आहे आणि गृहसौख्य आहे. या सगळ्याच गोष्टींचा एकत्रित साकल्याने जर विचार केला, त्याच्यातले जर मार्ग तुम्हाला काढता आले, कारण आजचा हा दिवस या सगळ्या गोष्टींसाठी महत्त्वाचा आहे. म्हणून असं म्हणायला हरकत नाही की 5 उंगलियां घी में. महिला नोकरदार वर्ग, खास करून त्या महिला ज्या मेडिकल क्षेत्र, फार्मास्युटिकल क्षेत्र, इलेक्ट्रिक क्षेत्र, इलेक्ट्रॉनिक क्षेत्र, सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्र याच्याशी निगडीत असतील, अशा महिलांसाठी आजचा दिवस अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा आहे. एक विनंती मात्र तुम्हाला करावीशी वाटते, ती ही की आपल्या पती महाशयांशी जुळवून घेतलं पाहिजे, त्यांच्याशी एकमताने एकरूपतेने असलं पाहिजे. आणि आज खऱ्या अर्थाने त्यांची किंमत तुम्हाला लक्षात येणार आहे. तुमच्या अडीअडचणीच्या वेळेला जर कोणी धावून येणारी पहिली व्यक्ती असते तर ती तुमची पती आहे आणि म्हणूनच आज त्या पती महाशयांना आपल्याकडून नाराज करायचं नाही आहे.
त्यांना खुश ठेवायचं आहे, त्यांच्या आवडीनिवडीचा विचार करायचा आहे, त्यांना काय हवं आहे नको याचा विचार करायचा आहे, त्यांच्या अडीअडचणींमध्ये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला आजच्या दिवसात जमल्या केल्या झाल्या तर समजायचं आजच्यासारखा दिवस नाही, शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोवला जाईल अशा